सर्वांना जय भीम. सर्वात पहिले तर जातीवाद हा कन्सेप्ट आहे हे माझ्या एससी बांधवांनी आहे ना समजून घ्या. जातीवाद म्हणजे एखादा सवर्ण जातीचा, सवर्ण जातीमध्ये पण कोणत्या जाती येतात हे पण मी तुम्हाला सांगतो. विषय काय आहे, वर्णव्यवस्था आहे आणि वर्णव्यवस्थेमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य आणि सर्वात खाली शूद्र आणि त्याच्या खाली अतिशूद्र. तर एससी समाजातले म्हणजे महार, मांग, चांभार, वडार, ढोर, कायकाडी, रामोशी हे सगळे खालच्या जातीमध्ये येतात, म्हणजे शेड्यूल कास्टमध्ये येतात. आदिवासी पण येतात, पण चला तो एसटी कॅटेगरीचा भाग आहे, आपण त्यांना नंतर घेऊ. पहिलं तर एसटी समाजातील ज्या अंधभक्त आहेत माझे बांधव, त्यांना पहिलं समजलं पाहिजे की जातीवाद म्हणजे काय. कारण की सोशल मीडियावर मी आता बघतोय की आपल्याच काही समाजातील लोक आपल्यालाच म्हणतात की हा जातीवाद करतो. तर असा जातीवाद होत नसतो. जातीवाद कशाला म्हणतात ऐका, एक एक्झाम्पल पण देतो म्हणजे तुम्हाला कळत. वरच्या जातीचे लोक ज्या वेळेस तुम्हाला जातीने हिणवणार, वरच्या जातीचे लोक ज्यावेळेस तुम्हाला खालच्या जातीचं बोलणार, तुमच्या आई बहिणीवरनं शिवाय देणार, तुम्हाला पाण्यापासून अलिप्त ठेवणार, तुम्हाला मंदिरापासून, तुम्हाला सांगतो ज्या मूलभूत हक्क आहेत तुमचे त्या हक्कापासून ज्यावेळेस तुम्हाला ते अलिप्त ठेवतात, तुमच्यावर अत्याचार अन्याय करतात, त्यावेळेस पोलिस पोलीस केस घेत नाहीत कारण की तो वरच्या जातीचा असतो. तर ह्या खालच्या जातीवर होणारे जे प्रॉब्लेम्स आहेत ना, त्या प्रॉब्लेम्सला म्हणलं जातं की जातीवाद हा वरच्या जातीचा माणूस करतो. आणि जातीवाद करणारे सर्वात जास्त जर कोण असेल तर ते ब्राह्मण, वैश्य आणि क्षत्रिय आणि शूद्र. शूद्रामध्ये म्हणजे ओबीसी लोक, हे लोक जातीवाद करणारे असतात. पण आता आमच्या समाजातील काही लोकांना कळतच नाही, त्यांच्या डोक्यात फक्त एकच भूत आहे की जातीवाद करणारे म्हणजे आपल्या समाजातील एससी समाजातील तेच लोक फक्त जातीवाद करतात. तर तो जातीवादाचा कन्सेप्टच नाहीये. आणि अजून एक गोष्ट महत्वाची सांगतो, मी आद्य क्रांतिगुरु रानबा महार कांबळे यांचं नाव घेतलं म्हणजे काही लोकांना असं वाटतं की मी जातीवाद करतो. त्याच्यानंतर साहित्यरत्न लोकशाहीर वामनदादा कर्डक यांचं नाव घेतलं तर काही लोकांना वाटतं मी जातीवाद करतो. अरे बाळांनो, याच्यासाठीच म्हणतात शिका. बाबासाहेबांनी ह्यासाठीच सांगितलं होतं शिकायला. तुम्ही शिकले नाही, आडानचोट राहिले आणि आडानचोट राहिल्यामुळं तुम्ही आम्हाला काहीच बोलू देत नाही. म्हणजे आम्ही वामनदादा कर्डक यांच्याबद्दल जरी माहिती सांगायला लागलो तर तुम्हाला असं वाटतं की आम्ही जातीवाद करतो. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की जगामध्ये एकच लोकशाहीर, एकच साहित्यरत्न, असं काहीच नाही. तो तुमचा गैरसमज आहे. आमच्या समाजात, आमच्या जातीमध्ये एवढे महान लोक होऊन गेल्यात की त्यांची इन्फॉर्मेशन सांगणं आम्हाला बंधनकारक आहे. आमच्या समाजातील लोकांना माहीत नाही. आजपर्यंत मी तर म्हणतो की साहित्यरत्न लोकशाहीर वामनदादा कर्डक बद्दल माझ्या समाजातील तरुणांना माहिती आहे का नाही हे पण मला माहित नाही. म्हणजे विचार करा, एवढा आमच्या समाजामधल्या लोकांना अभ्यास नाहीये त्यांचा, साध्या सिंपल भाषेमध्ये सांगतो. आणि हे एसटी समाजातील काही म्हणजे मनोवाद्यांनी पाळलेली कुत्री येतात आणि आम्हाला सांगतात की तुम्ही जातीवाद करता. आम्ही कशाला जातीवाद करू? तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमचं काम करताय, आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या समाजातील लोकांना घेऊन जाणं, आमच्या समाजातील महापुरुषांना सांगणं, आमच्या समाजातील लोकांनी काय त्यांनी क्रांती घडवली, त्यांनी काय केलं हे सांगणं आमचं कर्तव्य. आम्ही ते सांगतोय. तुम्ही तुमचं सांगणार आहोत. तुम्हाला कोणी अडवलंय का? हा बाबा, आम्ही तुमच्या महापुरुषाला जर शिवीगाळ केली, घाण बोललो, ती गोष्ट वेगळी. पण इथं कसलाच कन्सेप्ट नसताना आम्हाला येऊन डायरेक्ट अशा फालतू गोष्टी बोलणं म्हणजे हे कितपत योग्य आहे? अरे बाबा, वामनदादा कर्डक कोण आहे त्यांची इन्फॉर्मेशन जाऊन गुगलवर चेक करा. सच्चा भीमसैनिक, सच्चा कवी, सच्चा एवढं सर्व वामनदादा कर्डक मध्ये होतं हे आम्हाला माहित नाहीये. आमच्या समाजातील लोकांना समजण्यासाठी आम्ही व्हिडिओ बनवतोय. याच्यामध्ये जातीवाद काय रे बाबांनो? जातीवाद आहे ना वरच्या जातीचे लोक करतात, आम्ही वरच्या जातीचे नाहीत बाबांनो. आम्ही तर शेड्यूल कास्ट आहे. आता ज्याला समजायचं समजल, ज्याला नाही समजायचं तो नाही समजणार. एवढंच बोलतो, नाही तर थांबतो. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय, जय भीम.